ए ही काय करतेस तू? अहो सकाळपासून माझं पोट जड आहे. प्रेशरच येईना. विचार करते हे खाऊन तरी येईल. मग तू काय तंबाखू खाणार? तुम्ही पण ह्याच्यासाठीच खाताय ना, म्हणून मी पण विचार केला की आपण पण सुरू करावं. कधी योगा करायचा विचार केलायस? त्यानं पण फरक पडतो. तुम्ही योगा व्यायाम करताय, तुम्ही पण हेच खाताय ना. अगं मी पुरुष आहे आणि तू एक बाई आहेस. फक्त पुरुष लोकच करतात का? बाया बी व्यसन करतात, खातात पितात. बाहेरच्या देशात बघितलंय का फॉरेनला? असं मग त्या फॉरेनच्या बाया छोटे छोटे कपडे पण घालून फिरतात. मग ते तसे छोटे छोटे कपडे घालून तू फिरतीस का? त्यात काय झालं? एकतर विडा खायचाय, थोडी तुमच्यागत 5-5 मिनिटं खात बसते मी. आता मस्करी बस झाली. ती गुपचूप डबा खाली ठेव. अहो मस्करी नाही करत मी, सिरियसली सांगते. माहितीये मला सुरुवातीला त्रास होतोय, नंतर हळूहळू सवय होऊन जाते. आतापर्यंत तुम्ही एकटाच खात होता, आता इथून पुढे आपण दोघं मिळून खाऊ. मी कुठं तुमच्यासारखं 5-5 मिनिटाला खात बसणार आहे. प्रेशर येण्यासाठी तर खात होती ना. कामामध्ये वेळ घालवण्यासाठी कधी कधी खावं लागतं. कामाचा लोड असतो माझ्यावरती, टेन्शन असते. मला बी कामाचं टेन्शन असतं या, म्हणूनच ही आज मी खाऊन ना माझं टेन्शन दूर करणार. आता सकाळ सकाळ माझं डोकं खराब करू नकोस हा. हे आण डबा इकडं. तुला माहितीये ह्याच्यानं कसले कसले तऱ्हेचे आजार लागतात. मग ते आजार तुम्हाला पण लागू शकतात ना, तरी पण खाता ना. मी ठरवले आजपासून जे तुम्ही करणार तेच मी पण करणार. मी तर दारू पण पितोय, पान खातो, मावा खातो. ती पण खाणार पिणार. हा ती पण खाईन की. दिवसभर मावा आणि पान खाईन आणि रात्री 2 पॅक मारून झोपून जाईन. काय मरायचंय का? होय मरायचंय की. हे तर चांगलं दिसणार नाही ना. माझ्या आधी खाऊन पिऊन तुम्ही मरून जाणार आणि मी म्हातारपणी एकटीच राहणार. तसं पण म्हातारपणी माझं दुसरं लग्न नाही होणार, त्यामुळे सोबत खाऊ आणि सोबत वर जाऊ. होय. तुला माहितीये का ज्या बायका नशा करतात ना त्यांना समाजात कधी इज्जत नसते. मग नशा करणाऱ्या पुरुषाला इज्जत असते. बायका कमजोर असतात. पुरुष मूर्ख असतो. तुझी बॉडी झेलणार नाही. तुम्ही नातवंड बघणार नाही. ही काय फालतू चर्चा करतेस? कुठली गोष्ट कुठं घेऊन चाललेस? कारण कुठच्या कुठं नुकसान करते ही. अगं ज्याच्या नशिबात जी लिहिलंय ते होणारच. माणसाचा टाइम आला का तो एक ना एक दिवस मरणारच. कारण बदलत पण असतात मरणाची. अरे आता मरायला लागलोय का मी? हे खाल्लं का लगेच मरून जाणार मी? हो मरून जाणार, आणि मला धक्का लागणे इतकी मोठी गोष्ट पण नाहीये. हे बघ आता तू माझ्यासोबत हुज्जत घालत बसू नको. गपचूप इथनं निघून जा, समजलं? हुज्जत वाटते तुम्हाला? थांबा 1 मिनिट आले मी. हे घ्या ठीक आहे. रक्ताचा रिपोर्ट. जी तुम्हाला मध्ये मध्ये धाप लागते ना, त्याचं कारण गरमी नाहीये, हे फालतूचं व्यसन आहे व्यसन. डॉक्टरांनी सोनोग्राफी सांगितली होती, ECG सांगितली होती. लिव्हर प्रॉब्लेम असू शकतो, हार्ट प्रॉब्लेम असू शकतोय. डॉक्टरांनी एवढी सुद्धा नाही नशा करायला मनाई केली. किडनीवर इफेक्ट येऊ शकतोय. जी डॉक्टरांना कळालं ते तुम्हाला का नाही समजत? भविष्य काळात रक्तामध्ये ब्लॉकेज होऊ शकतात, हॅमरेज होऊ शकतो. ही नशा एवढं नुकसान करते, भविष्यात काय तुमची दशा होईल? काहीतरी होईल ना. आज नाही झालं, उद्या नाही झालं, 2 वर्षानं 10 वर्षानं काय ना काय तर होईल ना. हो पण होणार नक्की. आता पण तुम्हाला हे समजत नसेल तर खुशाल नशा करत बसा, आणि मी पण तुमच्या सोबत चालू करते आणि मिळून सोबत वर जाऊ.